Krishna Hare Krishna
Hare Ram Krishna Hare Ram Jai Ram Krishna Hare Ram Krishna Hare Ram Krishna Hare Ram Krishna Hare Ram Hare Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Hare Jai Ram रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झालो साजनी सुख झालो साजनी साजनी विठ्ठल बरोबा विठ्ठल बरोबा सुख झालो साजनी माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी भूत सुकृताची जोडी सुकृताची जोडी भक्त विठ्ठल नाम विठ्ठल आवडी आवडी विठ्ठल बरोबा माधव बरोबा आवडे विठ्ठल बरोबा परखुमा देवी माधव बरोबा माधव बरोबा Krishna Hare Jai Ram Ram Hare Jai Ram
विसर पडिला निशेष विषयी विसर पडिला निशेष अंगे ब्रह्मादस ठसावला विषय विसर पडिला निशेष पडिला निशेष अंगे ब्रह्मादस माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला लोकाची सोस पुढे चाली म्हणा लोभाची सोस पुढे चाली म्हणा धनाच्या कृपणा लोभिलेसा माझी मज झाली अनावर माझी मज झाली अनावर छंद या नामाचा घेतला तू कामने गंगा सागर संगमी तू कामने गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या माझी मज झाली अनावर माझी मज झाली अनावर छंद या नामाचा घेतला से घेतला दया नामाचा घेतला से हो पार कुमारी 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 राग देश देश राग हाँ खालचे कोमल मारायचे जैना विषयी विसर पडेला विषयी विसर पडेला विषयी विसर
अंगी ब्रह्मरस बसावला अंगी ब्रह्मरस बसावला माझी माझा झाले आना परमाता माझी माझा झाली आना परमाता विषय विचार पडेला नेतीच विषय विचार पडेला नेतीच अंगी ब्रह्मरस तसावला अंगी अंगी ब्रह्मरस तसावला माझी माझा झाली आना बरमाता माझी माझा झाली आना बरमाता अंगी ब्रह्मरस तसावला माझी माझा चंद्रया नामाचा घेतला ते चंद्रया चंद्रया नामाचा चंद्रया नामाचा
हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय नर्मदा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हरे बोलो रे भाई सब संतान की जय विषय विसर पडिला निशेष विषय विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मारस ठसवला माझी मज झाली अनाभरवाचा छंद ह्या नामाचा घेतला असे लोभाचे सोसे पुढे चाली मना लोभाचे सोसे पुढे चाली मना धनाच्या कृपणा लोभ जैसा माझी मज झाली अनाभरवाचा छंद ह्या नामाचा घेतला असे तुका मने गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक माय माझी मज झाली अनावरवाचा छंद ह्या नामाचा घेतला से विठाला प्रथम नमन करुगणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवून माता स्वष्टांग नमन दंडवत ओम नमो जय अध्या वेद प्रतिपाध्या जय जय संसवेद्या आत्मरूपा देवा तुच गणेशु सकलार्थमते प्रकाश म्हणे आता हृदया पुले चौफाळुन्या भले वरी वैसव पावले श्री गुरूंचे आता कृपा भांडवले सोडी भरी माझ्या मतेची पोतडी ते करी ज्ञानपद्य जोडी थोरा माती महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुम इंद्रहे समागत तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी रम्यशासनस्थं पदं भोजते जिस प्रदेशं प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो
प्रथम मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केले स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले पर्यान प्रसंगी तनुमान दिव्य रूपचे केले न त्यागे देहे दिव्य लोकासी नेली न त्यागे देहे दिव्य लोकासी नेली मस्तक मायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या चतुर्विनदी दिसते सोमभावे पूर्णण्याते या सकळा ते विनंती करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान विषय विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मारस ठसावला माझी मज झाली या नावरवाचा छंद या नामाचा घेतला से प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला घेतलेला भंग महान भगवत भक्त विश्ववंदे संत सम्राट संत शिरोमणी वारकरी संप्रदायाचे महामेरू वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील उत्कृष्ट महत्वाचा असा गोड अभंग स्व अनुभवातील आहे विठ्ठल कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार देणं उचित कर्तव्य तो असा पवित्र पावन पुण्यक्षेत्र अतिशय पावन अशा ह्या नर्मदा मायाच्या तीरी तटावर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सर्व संप्रदायातील धर्मधनुधर मंडळी प्रपंचात राहून मोक्ष मार्गाला जाणारे कर्णासारखे उद्धारदाते आणि या दात्याच्या माध्यमातून या नर्मदा मायाच्या तटावर या आश्रमाची निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्याचं नाव झालं विठ्ठल अशा या पवित्र पावन असणाऱ्या ह्या नर्मदा मायाच्या तीरावर असलेल्या आश्रम आणि या आश्रमामध्ये सर्वत्र हा 3.5 दिवसाचा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होतोय अनेक तालुक्यातील जिल्ह्यातील या ठिकाणी मंडळी उपस्थित आहे जसं महाराज यवतमाळ जिल्ह्यातील आहेत पुणे जिल्ह्यातील आहेत धाराशिव जिल्ह्यातील आहेत सातारा जिल्ह्यातील आहेत हो अनेक जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यातील आदरणीय बाबांची उपस्थिती झाली उद्या त्यांची कीर्तन सेवा आहे चतुर्बुध महाराज त्यांच्या चरणी नतमस्तक होतो सर्व जिल्ह्यातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत दानशूर मंडळी आहे या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण होतं ज्यांच्या मुखारविंदातून आपण हे पारायण श्रवण करत आहात असे परमपूज्य वंदनीय श्री हरी भक्तिपरायण विठ्ठल बाबा आडनाव भोईर
यांच्या मुखारविंदातून आपण हे पारायण श्रवण करत आहात. या ठिकाणी उपस्थित असलेले अतिशय पुण्यपावन ज्यांच्या दर्शनाने पुण्यपुरुष असं म्हटले असे आदरणीय आमचे परमानंदजी महाराज, तिकडे महातपस्वी महाराज आमच्या दिंडोरी तालुक्यातील बसलेले महाराज आहेत. या ठिकाणी आजच ज्यांचा दर्शनाचा योग आला असे आमचे परमपूज्य वंदनीय पंजाबी महाराज रामदासजी बाबा यांच्या चरणी नतमस्तक. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व टाळकरी गुणीजन मंडळी, त्याच्यामध्ये आदरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय रामकृष्ण दादा पिंपरखेडकर, आमचे देवाबापू असतील चोपदार विठ्ठल बाबा, आणि पुणे जिल्ह्यातून अतिशय ज्यांचं हार्मोनियम वाद्य अतिशय सुंदर वाजतात असे अशोकजी नाना, त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य शास्त्री सचिनजी महाराज, आदी करून गायनाला ज्यांची साथ मिळते बलभीम महाराज, कारण त्यांचं नाव काय बलभीम आहे, सातकर महाराज गायनाला असे बलभीम महाराज, आमच्या भक्तिमाता भगिनी सर्वत्र आमचे दिंडोरी तालुक्यातील टाळकरी, समोर असलेले सर्व तुम्ही सज्जन मायबाप, आणि हा आता लाईव्ह जो कार्यक्रम चालू आहे असे संत कृपा चॅनल, आध्यात्मिक चॅनल, खैरे साहेब, सुनील खैरे साहेब, आणि यांच्या माध्यमातून हा सर्वत्र हा उत्सव संपन्न होतोय. आणि या ठिकाणी हा दर्शनाचा योग आमच्या आदरणीय घनश्याम महाराज, आणि या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून मला येण्याचा योग आला असे आमचे जावई भाचे श्री हरिभक्तपरायण शशिकांत पाटील दयानेकर, आदी करून आमच्या भगिनी नंदिनी ताई असतील, आमच्या सोनवंशी ताई, आणि विशेष करून गावाजवळचं असलं म्हणजे माहेरचं, असे जरी नाशिकला असले पण मालेगावचं ज्यांचं माहेर आहे नाही का, ही माझ्या माहेरची मंडळी आहे. माता भगिनी सर्वांच्या अगदी उपस्थितीमध्ये सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो आणि सेवेला आरंभ करतो. विठ्ठल अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकोबारायांचा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला आलेला अनुभव व्यक्त करतायत. अनुभवी आली अंगा ते हा जगा देतसे, किंवा तुका म्हणे चाखून सांगे मज अनुभव आहे. तुकोबारायांना जो अनुभव आला तो अनुभव स्वतः नाही का, आणि सेवेला घेतलेला जो अभंग आहे हा स्व अनुभवातील आहे. स्वतःला आलेला अनुभव तुकोबा या अभंगामध्ये व्यक्त करतायत. विठ्ठल असो, कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी थोडासा ज्या ग्रंथाचं आपण पारायण करत आहात त्या ग्रंथावर वक्त्याने 2 मिनिटं बोलावं. जिथे जिथे कथा हरिनाम कथा असेल, गाथा पारायण असेल, शिवलीला अमृत पारायण असेल, किंवा जे ग्रंथाचं जे पारायण असेल त्या पारायणावर 2 मिनिटं वक्त्याने बोलावं. म्हणून 2 मिनिटं मी या ग्रंथाची महती सांगतोय. माऊली ज्ञानोबरायांनी हा ग्रंथ जो आहे माऊली ज्ञानोबरायांचा आहे, ग्रंथराज ज्ञानेश्वरी. आता ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथाची काय मती सांगावी महाराज. एका मेलेल्या माणसाकडून हा लिहून घेतलेला ग्रंथ आहे. ही घटना 1200 शतकातली आहे. शेके 1272 तया टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा दरे लेखकू झाला. सच्चिदानंद बाबांची प्रेत यात्रा चाललेली आहे. नेवाशे गावातली घटना आहे. माऊली ज्ञानोबरायांना पूर्वी सती जाण्याची पद्धत होती, म्हणून त्या माता माऊलीने पाहिलं कोणीतरी योगी पुरुष दिसतोय, सिद्ध पुरुष दिसतोय, पुण्य पुरुष दिसतोय, याचं दर्शन करून आपला कार्यभाग साधावा. म्हणून त्या माऊलीने ज्ञानोबरायांच्या चरणावर मस्तक ठेवलं, डोकं ठेवलं. माऊली ज्ञानोबरांनी आशीर्वाद दिला. तिने स्मित हास्य केलं आणि सांगितलं, माऊली तुम्ही आशीर्वाद दिला पण ह्या जन्मातला का पुढच्या जन्मातला, कारण मी सती चालले, पुढे पतीची प्रेत यात्रा आहे. माऊलीने सांगितलं थांबवा प्रेत यात्रा. थांबवली महाराज. प्रेत यात्रा करतो अन्यथा करतो असणारी शक्ती माऊली ज्ञानोबरायांकडे. मेले माणूस जिथं उठविले, मेलेला मनुष्य जिवंत केला. सच्चिदानंद बाबा जिवंत झाले आणि सच्चिदानंद बाबांनी सांगितलं, माऊली तुम्ही मला जीवदान दिला, हा देह तुम्हाला समर्पित. आणि मग काय केलं महाराज त्या ठिकाणी असणार आहे. आता हा ग्रंथ का निर्माण झाला, कशा करता झाला, ह्याचंही कारण सांगतो महाराज. काय कारण आहे. अहो महाराज, भगवान परमात्म्याने सांगितलेलं हे तत्व आहे. कोणा करता आहे.
सकल हिंदू धर्मा करताय नव्याने या विश्वातील जेवढी जनता असेल तेवढ्या करता सांगितलेले तत्व आहे. अत्यंत युद्धाच्या प्रसंगामध्ये कुरुक्षेत्रावर अर्जुनाने सांगितलं, हे भगवान, हे मधुसूदन, माझा जो रथ आहे हा रथ दोघं सैन्याच्या मध्ये घेऊन चला. माझ्याशी युद्ध करण्याकरता कोणकोणते वीर आलेले, कोणकोणते पुरुष आले, माझी पाहण्याची इच्छा आहे. या दृष्टीने भगवान परमात्म्याने तो रथ मध्ये नेला. अर्जुन निहाळू लागला, पाहू लागला. पाहता पाहता अर्जुन भयभीत झाला. रोमांचित असलेलं जे शस्त्र आहे तेही रथाखाली गळालेलं. अर्जुन म्हणतो, देवा मी युद्ध करत नाही. भगवान म्हणतात, अर्जुना, अरे हे कुठला अज्ञानपण आहे? तू श्रेष्ठ धनुर्धारी आहे. नवे नवे काय सांगाव, तुझा इतिहास काय आहे? अरे तू एका वेळेला भगवान शंकराला हरवलंस आणि आता तू या ठिकाणी अज्ञानपणाच्या तो संग्रामी हरू जिंकला. निवांत कवचाचा ठाव पिढ पोरा तो केला गंधर्वासी. असा असणारा तू श्रेष्ठ धनुर्धारी असूनही आज अज्ञानपणाच्या गोष्टी घेतोय. तो म्हणतो, देवा, अरे हे समोर असणारे हे पितामा, हे गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, अनेक रथी महारथी यांचे काय अगणित उपकार सांगावे. ज्याने अजन्म ब्रह्मचारी राहून आमच्या कुलाचं संरक्षण केलं, संगोपन केलं, असे पितामह यांच्यावर मी कसं शस्त्र धरू? ज्या गुरुने मला धनुर्विद्या शिकवली, धनुर्विद्येमध्ये प्रांगत केलं, त्यांच्यावर मी कसं शस्त्र धरू? मी काय भस्मासुर आहे? मी द्रोण पार्थाचा केला, ज्याने धनुर्वेद मध्ये दिला, ज्याने धनुर्विद्येमध्ये विद्या सांगितली, त्यांच्यावर मी कसं शस्त्र धरू? अशा अनेक ज्यांचे अगणित अशी उपकार आहेत त्यांच्यावर मी कसं शस्त्र धरू? अशा अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी शंका निर्माण करतोय. आणि त्या शंकेचं समाधान करताना भगवान परमात्म्याने जे ज्ञान सांगितलं ते गीतेचं ज्ञान, अगम्य ज्ञान, दिव्य ज्ञान, गुह्य ज्ञान, का जे भगवान परमात्म्याने कोणालाही सांगितलं नाही. जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे पित्या वसुदेवासी, जे न सांगे सख्या भाऊ बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी प्रगट केले. ते दिव्य ज्ञान, गुह्य ज्ञान अर्जुनाच्या निमित्ताने भगवान परमात्म्याने प्रगट केलं, ती गीता. पण काय झालं महाराज? जगाकरता केलं महाराज. पण गीतेचं ज्ञान सर्वसामान्य जनतेला कळालं नाही. का कळालं नाही? याचं कारण आहे महाराज संस्कृत भाषा. संस्कृत भाषेमध्ये असणारा ग्रंथ आहे. संस्कृत भाषा जगाला कळत नाही मला. संस्कृत भाषा जनासी कळेना म्हणून नारायणा करुणा आली. संस्कृत भाषा जगाला कळत नाही म्हणून देवाला करुणा आली. आणि असणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा या पंढरीनाथाने माऊली ज्ञानोबांच्या रूपाने अवतार घेतला. आता पांडुरंग कोण? तर वैकुंठीची मूर्ती आली भीमातिरी, लाडका हरी यशोदेचा गोकुळात याने. कितीतरी प्रमाणात गीता जेने उपदेशली आणि तीही विठेवरी माऊली. असं असणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा अवतार पांडुरंगा, नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार आहे. नाव फक्त ज्ञानेश्वर ठेवलं आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबांनी काय केलं? संस्कृतीची गाठी, ज्ञान दृष्टी आणि केली से मराठी गीता लिहिली. मराठी भाषेमध्ये हा ग्रंथ केला. वास्तविक पाहता माऊली ज्ञानोबांनी 56 भाषा येत होत्या. किती? 56 भाषा येतात. पण मराठी भाषेचा गौरव केला. याचं कारण का? मराठ्यांना मराठी भाषा कळावी म्हणून मराठी भाषेमध्ये हा ग्रंथ केला आणि या ग्रंथाला नाव दिले ग्रंथराज ज्ञानेश्वरी. आणि अशा या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं आपण पारायण करत आहात. याची काय फलश्रुती सांगावी? माऊली ज्ञानोबाने तुमच्या आपल्या हाती देताना ही दैवी संपत्ती दिली. पुढं ती या पुण्य संपत्ती सर्वभूती सर्व सुखी संपूर्ण होई जो. एवढंच नाही, ज्ञान होय मुळा अति मूर्ख त्या नगरा. एवढंच नाही, जनाबाई मला वाचील जो कोणी ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी पहावे हो पहावे वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. जनाबाईचा अधिकार जर पाहिला महाराज तर काय अधिकार आहे जनाबाई महाराजांचा. पण ते सुद्धा जे वाचतात त्यांना लोटांगण घालील म्हणले.
हो, एवढंच नव्हे नव्हे अशी महती या ग्रंथाची आहे. आणि या ग्रंथाचं पारायण पवित्र पावन अशा नर्मदा मायाच्या तीरावर तटावर आपण करत आहात. खरोखर आपण भाग्यवान आहोत महाराज. एवढंच नव्हे नव्हे या ठिकाणी जोही भाविक आलेला आहे तो पुण्यात्मा आहे. त्याचं काहीतरी मागच्या जन्मातलं पुण्य आहे. हो, कारण का या ठिकाणी येण्याकरता महाराज वास्तविक आता ही माता नर्मदा मायाचा जर इतिहास पाहू गेलो महाराज तर मुळातून त्याग आहे महाराज. हिने सुद्धा काय केलाय? त्याग केलेला आहे. हो, आणि त्या त्यागापोटी आता ही कशी वाहिनी झाली? पश्चिम वाहिनी झाली. सर्वत्र महाराज इकडे जात आहेत, पूर्व अनेक मार्गाने जात आहेत, पण ही उलट्या मार्गाने जाते. का? जीवनामध्ये त्याग केला महाराज. आता त्याग का केला ह्याच्याकरताच हे जर पाहायचं ठरलं महाराज तर आपल्याला नर्मदा पुराण पाहावं लागेल. कारण 18 पुराण आहेत आणि 18 पुराणामध्ये अनेक नद्या आहेत. किती नद्या आहेत? अनेक नद्या आहेत. त्याच्यामधल्या प्रसिद्ध नद्या किती सांगितलं महाराज? या मायेचा 6वा क्रमांक आहे का. पहिली नदी आहे गंगा. आता हे कधीतरी आपल्या कानावर येतात पण आपल्याला त्याचं स्मरण नाही. देऊ का स्मरण करून? गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मण्यवती वेदिका सीताई वेत्रवती महासुर नदी ख्यात्या गया गंडकी पूर्णा पूर्ण जलही समुद्र सहिता महाराज. या नुसतं नद्यांचं नामस्मरण घेतलं तरी काय होतं? मंगल. कुर्यात सदा मंगलम. स्नान करत असताना गंगा सिंधू सरस्वतीची वाते म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते गंगा सकळ दोष जाते गंगा सकळ दोष जाते गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते गंगा सकळ दोष जाते गंगा सकळ दोष जाते वाचे म्हणता गंगा 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 वाचे म्हणता गंगा गंगा धर्म गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते गंगा सकळ दोष जाते गंगा सकळ दोष जाते गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते गंगा सकळ दोष जाते गंगा सकळ दोष जाते गंगा. महाराज नुसतं गंगा गंगा शब्द उच्चारला सकळ दोष जाती गंगा दोष जातात महाराज. असं असणारे पवित्र पावन मैयाच्या तीरावर आपण या ठिकाणी पारायण करत आहात. आपण आलेलो आहोत. हो, आणि जीवनामध्ये खऱ्या अर्थाने त्याग असला पाहिजे महाराज. आता ही नर्मदा म्हटल्यानंतर नर्मदा आता हे प्रतीक जरी असलं पण ती सुद्धा तुमच्या आपल्यामध्ये आहे. कुठे आहे? मध्ये आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी. हे पिंडामध्ये आहे महाराज. पण हे पिंडामध्ये आहे ही नर्मदा. मधून जाणारे काही भागाने जर पाहिले महाराज नाही का तिचंही वर्णन आहे. गोड आहे, सर्व प्रकारचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे. सुंदर वर्णन आलेलं आहे महाराज. नर्मदा हो पुढच्या नर्मदा मध्यम जाणारी अशी ते नर्मदा. विठ्ठल अशा या पावन तीरावर आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे नारायण अण्णा चित्ते नाही का यांनी भवेतम ह्या सर्व अनेक जिल्ह्यातील मंडळी एकत्रित करून आणि एक महाराष्ट्र भूमंडळी नाही का महाराष्ट्राचा एक आश्रम या ठिकाणी निर्माण झालाय. ही अतिशय आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. विठ्ठल महाराज सर्व मरायला आलेत. राहायला इथं कोणीच आलेलं नाही. पण उत्तम चिवरे कीर्ती मागे. काहीतरी कीर्ती करून मरावे. नामदेवराय सांगतात ना जन्म घालू नये वाया. कीर्ती करूनही मरावे नामदेवरायने सांगितलं महाराज.
का कीर्ती करून मारा महाराज, काहीतरी कीर्ती असली पाहिजे. आपल्या ज्ञानोबा तुकोबरायांची कीर्ती पा, उभारीला ध्वज तिरी लोकावरी नाहीशी चराचरी. महाराज हे सेवा कार्य सर्वांच्याच हातून होईल असं मात्र नाही, सर्वच दान धर्म करतील असं मात्र नाही, मग तुमच्या आपल्या धनाचं हरण होणार नाही असंही मात्र नाही, ते झाल्याशिवाय राहत नाही. कबीर महाराज सुंदर वर्णन करतायत. काय वर्णन करतायत कबीरजींचं गोडदोहा आहे महाराज. सज्जन का धन खाए साधू संत और फकीर, सज्जन का धन खाए साधू संत और फकीर, दुर्जन का धन खाए चोर डॉक्टर और वकील. माहित का सज्जनाचं धन कोण खाताय? साधू खातात, संत खातात, फकीर खातात महाराज. दुर्जनाचं चोर डॉक्टर वकील. महाराज काय सांगा महाराज, या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मी कार्यक्रमाला आलो त्या ठिकाणावर सख्य दोन भाऊ आगल्या वर्षी पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, दोघांनी अतिशय सुंदर असा उत्सवाने कार्यक्रम झाला. दुसऱ्यावरती पुन्हा पुण्यस्मरण निमित्त आलो, म्हटलं मी दादांकडे जाऊन येतो. नाही म्हणे महाराज त्यांनी नाव बी काढा नाही म्हणे. आता काय ह्याने म्हणे 2 लाख घाल दिला म्हणे तरी त्याला दखिसलीस म्हणे. म्हणजे कोर्टात भांडण चालू होतं. भांडणाचा विषय काय होता महाराज, का इकडच्या बंगल्यावरची गोधडी तिकडच्या बंगल्यावर उडाली आणि त्याच्यामुळे भांडण निर्माण झालं. आणि ते एवढं विकोपाला गेलं तर 2 लाख घातले कोर्टामध्ये, भांडण चालू आहे. दुर्जन का धन खाए. हो पण महाराज काय सांगावं, हे दान धर्म करत असताना मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो महाराज. एका गावामध्ये अशी एक इमारत होती आणि त्या इमारतीला अचानक आग लागली आणि आगीच्या भयानक अशा ज्वाळा निघायला लागल्यात. अग्निशामक दलाचे गाड्या आल्या आहेत महाराज. आगनी विझवण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. गावातील लोक वृद्धापासून तर बालकापर्यंत ज्याला जे भांड सापडेल त्या भांड्याने पाणी घ्यायचं, त्या इमारतीवर शिंपण करायचं. पण हा काही आटोक्यात येत नाही. समोर एका झाडावर एक चिमणी बसलेली होती. तिने पाहिलं एवढी इमारत पेटते, थोडस आपल्या हातून काहीतरी थोडंफार पुण्य व्हावं, पुण्य घडावं म्हणून ती चिमणी त्या तळ्यामध्ये जायची, 2 थेंब पाणी घ्यायची, उडत उडत यायची, त्या आगीवर टाकायची. आता एका सज्जनाने ते दृश्य पाहिलं आणि त्या चिवताईला सांगितलं, म्हणलं अगं चिवताई, अग्निशामकच्या दलाच्या गाड्या येत आहेत, अग्नी विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत, लहान बालकापासून वृद्धापर्यंत सर्व आग विझवतायत, तरी आज आग आटोक्यात येत नाही आणि तुझ्या या 2 थेंबाने काय आग विझणार आहे का? पण महाराज त्या चिमणीने दिलेलं उत्तर अंडरलाईन करून ठेवण्यासारखं आहे. त्या चिमणीने असं उत्तर दिलं का दादा रे, तू सांगतोय खरं आहे, ही आग विझेल का नाही हे मला सांगता येत नाही, पण ज्यावेळेस या इमारतीचा इतिहास होईल त्यावेळेस आग लावणाऱ्यांपेक्षा आग विझवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव राहील. विठाला विठाला म्हणून सर्व महाराष्ट्रातील मंडळी असं ख्यातनाम अतिशय भव्य आणि देवी या ठिकाणी ही महाराष्ट्र भूमंडळी येणारी जी परिक्रमावासी आहेत त्यांना सुद्धा एक स्वाभिमान वाटावं, एक आपलं माहेरचं वाटावं म्हणून या महाराष्ट्रातील मंडळींनी या मैयाच्या तीरावर जवळपास बरीचशीच अशी आश्रमाचे काय केले, उभारणी केलेली आहे. त्याच्यामध्ये आपला एक आश्रम आहे. विठाला आता आपण अभंगाकडे बोलूया. जगद्गुरु तुकोराय अभंगामध्ये स्वानुभव व्यक्त करतायत. महाराज सांगतात, काय सांगतायत, स्वानुभवातील अभंग आहे. महाराजांना आलेला अभंग अनुभव सांगतायत. मला विषयाचा विसर पडला. काय पडला? विषयाचा विसर पडला आणि तोही निशेष, म्हणजे शेष सुद्धा शिल्लक नाही, निशेष. पण महाराज सांगतात, महाराज म्हणले तुम्हाला विषयाचा विसर पडला कसं काय शक्य आहे? अहो विषय जर पाहिले तरी विषय कसे आहे, हे विषय तरी कैसे रोहिणीचे मृग जळ जैसे. हे विषय म्हणजे फार कठीण आहे. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषय जर पाहिले महाराज तर हे विषय कसे आहेत. एकंदरीत जर पाहिले विषयाचं वर्णन करायचं ठरलं तर 5 विषय सांगितलं महाराज. किती? 5 विषय. शब्द स्पर्श रूप रस गंध आणि घ्राण असे 5 विषय आहेत आणि या 5 विषयाने एका एकाचा काय केलेला आहे, घात केलेला आहे. शब्द विषय, स्पर्श रूप शब्द विषय, रस विषय, घ्राण विषय, नाही का. हे जर वर्णन करायचं झालं शब्द स्पर्श रूप रस गंध आणि घ्राण. स्पर्श विषय हाताचा आहे, रूप विषय डोळ्याचा आहे,
नाही का. गंध विषय, नाद विषय कानाचा आहे, रस विषय जिभेचा आहे. आता ह्या ठिकाणी महाराज काही काहींना आता पा नाद नुसतं कानाला ऐकायला आलं. एखाद्या शहरामध्ये आजच रात्री एकच शो एकच तमाशा, 100 रुपये तिकीट, नाद विषय चालले महाराज तिकडे, नाही का. नाद विषयामध्ये काहींना महाराज रूप विषय, काही रूपामध्ये भुलले ना महाराज, रूप विषयाकडे वळले, रूपामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची हानी झाली. चला महाराज, रूप विषयामध्ये पतंग नावाचा किडा आहे, तो बोलतो महाराज त्या ठिकाणी, पतंगा दीप्ती आलिंगन, तिथंच त्याचं मरण आहे. पण तो रूप विषयाला भुलला. बरेचसेच लोक रूप विषयाला भुललेले आहेत, विस्तार करून सांगत नाही, समजून घ्या, नाही का. रूप विषयामध्ये रस विषय जिभेचा आहे. या जिभेला सुद्धा काय काय खाऊ, काय काय खावं असं वाटतंय. आणि या रस विषयाला मासा बोलतो. मासे पकडणारे जे लोक आहेत ना, ते काय करतात, एका शिदळाचे 2 भाग करतात, आमिष लावतात गळाला, पाण्यात सोडतात, आणि ते मासा तो गळ गिळण्याकरता येतो. त्यावेळेस त्या शिदळाला वाचा फुटते, त्या माशाला तो सूचना करता सांगतो असतो. तो म्हणतो, मताओ मताओ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आता है मेरे लिए, ऊपर खड़ा है तेरे लिए. अरे नको येऊ. त्याला वाटलेलं हिंदी भाषा कळत नसावी म्हणून पुन्हा मराठी भाषेमध्ये सांगतोय तो, नको येऊ माझ्यासाठी, मी अर्धा झालो तुझ्यासाठी, तो येतो हे माझ्यासाठी, वरती उभा तुझ्यासाठी. तरी मासा ऐकत नाही, परिणामी गळ घेतो. परिणाम असा होतो की पहिलं तीराला आल्याबरोबर जीवना दिगडी, पाण्यापासून बाजूला झालं तर प्राण त्याग करतो मासा. महाराज एवढा पाण्याशी काय अनन्य आहे, पण रूप रस विषयाला बोललाय. बरेचसेच लोक रस विषयामध्ये भुलून जातात. काही काहींना काय काय खावं, काय काय प्यावं असं वाटतंय महाराज. कुठं कुठं खातात, कुठं कुठं पितात, कोणत्या ढाब्यावर सांगायचंच नको महाराज. रस विषय आहे. अशी एकंदरीत 5 विषय. जरा हे जरा अवघड वाटतंय, सोपं सांगतो महाराज. या विषयाला म्हणले महाराज, तुम्ही सांगतात की मला विषयाचा विसर पडला. अहो, या विषयाने चांगल्यांची फजिती केली. काय चांगल्यांची फजिती केली, देवाधिकांची सुद्धा फजिती केली. 10 लोकांची यादी दिली महाराज. किती? 10 लोकांची. या विषयामागे गेल्यानंतर काय होतं महाराज, विषयाच्या संगे नको जाऊ मना, विषयाच्या संगे नको जाऊ मना, विषयामध्ये जाणारं पहिलं नंबर नाव लिंगालय कोणाचं? रावणाचं. पहिल्या यादीमध्ये रावणाचं नाव आहे. विषयाच्या संगे नको जाऊ म्हणा, पहा त्या रावणा काय झाले. रावणाची काय गती झाली म्हणा. रावणाच्या ऐश्वर्याचं वर्णन आहे. काय वर्णन आहे महाराज? शुद्ध कांचनाची सप्तकोटी तुकोबराय वर्णन करतायत. 80,000 कांता जैसी, 80,000 कांता जैसी. ज्याला 80,000 पत्न्या आहेत, म्हणजे देवाला सुद्धा एवढ्या नाही, एवढ्या कोणाला आहे? रावणाला आहेत. 80,000 पत्न्या, पण एवढ्या असून बरं का 80,000 म्हणजे 1 तालुक्याची लोकसंख्या होते बरं का. किती? 1 तालुक्याची लोकसंख्या. एवढ्या रावण पण परनारीच्या संघामध्ये गेला महाराज. का? विषय फार कठीण आहे. विषयाने रावण तिकडे गेलं महाराज. पहा, अमरपुरीचा असणारा राजा इंद्राला सुद्धा भग पडली. चंद्र काळा झाला. सर्वांना इतिहास श्रोत आहे. मला फक्त सांगायचं आहे महाराज, तुमच्या सर्वांना दृष्टांत श्रोत आहे महाराज गौतम ऋषींचा, नाही का. आईल्या महान पतिव्रता आहे, सर्व काय आहे महाराज, पण शाप मिळाला आईलेला आहे. का? अनुचित कर्म घडलं महाराज. काही अशी पाप आहेत, जसं एक श्लोक आहे, ब्रह्महत्या सुरापान,
हे महापाप सांगितलं मला, पण छोटी छोटी पाप आहेत, कायिक वाचिक मानसिक, हे जे पाप आहेत ना, हे छोटी पाप आहेत. आणि त्या छोट्या पापामध्ये त्याचं प्रायचित्त एवढं भयानक स्वरूपाचं आहे, आईलेला त्याचं प्रायचित्त भोगावं लागलं महाराज. का? शरीराकडून होणारं पाप. वास्तविक पाहता आईलेचा काही दोष नाही. गौतम ऋषींनी भावार्थ रामायणामध्ये पश्चातापाचे उद्गार काढले. म्या गौतमे पिकून साळी, ऋषी पोशिले दुष्काळी. दुष्काळ पडला त्यावेळेस मी ऋषींचं पालन पोषण केलं, पण मला क्रोध आवरला गेला नाही, आईलेला शाप दिला गेला. का शाप दिला महाराज? याचं कारण आहे महाराज, कायेने होणारं पाप, आणि त्याचं प्रायचित्त किती आहे महाराज? 1 वर्ष 2 वर्ष नाही, 60,000 वर्ष दगड होऊन पडावं लागलं, शिळा होऊन पडावं लागलं. किती? 60,000 वर्ष. उशाप जेव्हा दिला, प्रभू रामराच्या पदस्पर्शाने पाहून होशील, आणि त्यावेळेस तुझा उद्धार होईल. केवढं मोठं प्रायचित्त आहे. हो, माणसाचं काय कुठे घेऊन जायला विषय सांगता येत नाही. चला, मुद्दा असा सांगतोय महाराज. इंद्रा पडले भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. नारद तिन्ही तालामध्ये देव नामस्मरण करणारा, नारायण 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 भजन करणारा, पण त्या नारदाची सुद्धा काय अवस्था झाली महाराज? एका ठिकाणी बसले आणि पाण्यामध्ये माशाचं जोडपं पाहिलं आणि नारद बिघडले. नारद विचार करतोय, म्हणले सर्व डबल चतुर्भुज, मीच तेवढा मुंजा राहिलो. आता अशा एवढ्या वेळामध्ये आपल्याला पत्नी कोण देणार? पण मनामध्ये विचारलं, म्हणजे द्वारकेमध्ये भगवंताला 16,108 आहेत, त्याच्याकडून एखादी मागून घेऊ. आणि गेलं ना महाराज द्वारकेमध्ये. आता काय मागावं काय नाही याचं तरी ज्ञान असलं पाहिजे ना, नाही का? काय केळलं मागताना महाराज चुकून जातात माणसं. काय काळ आपलं व्यवहारातलं दृष्टांत सांगतो महाराज, नाही का? पत्नीने पतीकडे साडी मागणं उचित आहे, योग्य आहे, मागावं तिने, तिचा अधिकार आहे. पत्नीने काय मागितली पाहिजे? साडी मागितली पाहिजे. आता दिवाळीचं सण आहे ना, नवीन पॅटर्न आलेलं आहे, उत्कृष्ट अशी साडी आहे, मागावं. बरं का? साडी मागणं हे काय उचित आहे, पण साडी धुवून द्या मागणं अनुचित आहे. विठ्ठल विठ्ठल काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, तसं नारदाची गोष्ट झाली. काय मागाव, नाही का? आणि भगवंत देतो ना महाराज, काय देणार नाही? त्याने काय दिलं नाही? रावण मागो गेला पार्वती कारणी, देता वेळे त्याने काय द्यावे? भोळा महादेव पाहे भोळा भाव, हे कसरे जीव उद्धारया. भगवान शंकराकडे रावण मागायला गेला, या त्रिभुवनात सुंदर असणारी स्त्री मला देऊन टाक. देऊन दिली ना महाराज. तसं द्वारकेमध्ये गेल्यानंतर देवर्षी नारद सांगता, देवा म्हणले तुला 16,108 एखादी देऊन टाक, म्हणे ज्या घरात मी दिसणार आहे ते कर तुझं. आता नारद फिरता फिरता महाराज या विषयाने किती फिरवलं? 16,007 घर फिरले, आणि 8व्या घरामध्ये भगवान परमात्मा पवडलेले झोपलेले. त्यांनी म्हणलं बरं झालं एवढं घर. महाराज झोपलेले शाल बाजूला केली तर भगवान म्हणले, काय नारदा? महाराज त्या विषयाची अशी फजिती झाली विषयामध्ये, जसा रावण वैतागला, निघाला स्नान करण्याकरता. एका कुंडामध्ये स्नान केलं महाराज, त्याला शाप होता महाराज. कुंडा स्नान केला बरोबर नारदाचा नारदी झाला. काय झाला? नारदी झाला. आणि तिकडून एक ऋषी आला आणि त्या नारदीला घेऊन गेला. बरं, घेऊन गेल्यानंतर प्रपंच केला. मला नारदाला किती पोरं झाली? 60 आणि 1. बरं का, 61 काय झाली? मुलगी झाली महाराज. वर्णन येते महाराज. हो, 60 मुलं झाली. मग आता आपलं 1-1, 2-2 मध्ये आपले काय फजिती आहे. कुटुंब नियोजनाकरता एक गाणं निघालं होतं महाराज. एक रांगडे एक बोबडे एक कडे वर रडे रडे, एक जन्मा येईल पुढे पुढे, हे गोरे गोजिरवाने बाळ दुधा वाचून झाले व्याकुळ. अरे 1 आणि 2 मुलांमध्ये एवढी फजिती होत होते. नारदाला 60 झाली. काय अवस्था झाली असेल? म्हणून महाराज हे विषय तरी कैसे, हे विषय फार कठीण आहे. या विषयाने चांगल्या चांगल्यांना पचारले. देवर्षी नारदाने देवाधिकांना येणे सोडलं नाही महाराज. विषय बोलले विषय ओढी बोलाले जीवा, त्याची आता कोण करेल नारायणी भाव नारायणी
दादांनी गोड प्रमाण दिले नाठातलं महाराज. हे क्वचित प्रमाण येतात बरं का नाठातले. आणि ज्याचा पाठ आहे नाठ त्याचाच थाट असतो महाराज बरं का, असं महाराज सांगतायत. चला, विषय ओढे भुलले जीव त्याची कोण करील किंवा कोण करील किंवा महाराज विषयामध्ये रंगले आणि विषयामध्ये थकले, त्याचा परिणाम असा झाला महाराज. काय परिणाम होतो महाराज का चांगल्या चांगल्यानं पछाडले या विषयाने. आता देवादिकांना ऋषी मुनींना सुद्धा या विषयाने नाडलं. कोणत्या कोणत्या ऋषींना नाडलंय, एक दोन ऋषींचं वर्णन करू महाराज. 60,000 वर्षांची ज्यांची तपश्चर्या आहे असे विश्वामित्र बरे का, विश्वामित्र महान ऋषी आहेत. पण काय गंमत झाली महाराज, कबीरजी याचा अनुवाद करतायत. विश्वामित्र भय बड़ा तप किया भय बड़ा ज्ञानी, मेनके ने लात मारी हो गई धुलधानी. मेनके मागे लागले विश्वामित्र. बरं गेले ते गेले, आता देव लोकांमध्ये कसं काय जायचं या रूपाने. म्हणून विश्वामित्राने कशाचं रूप घेतलं, कुत्र्याचं बरं का, कशाचं, कुत्र्याचं रूप घेतलं आणि तिथं ते स्वर्गामध्ये गेले. आता देवलोक स्वर्ग विचारायला लागले, म्हणले मेनके हे कुत्र, म्हणले हे कुत्र नाही हे विश्वामित्र बरं का. काय सांगितलं, हे विश्वामित्र आहेत. का विषयान नेलं महाराज. एवढंच नाही, किती ऋषी सांगावे महाराज. हो, महान महान ऋषी आहेत महाराज. कामाचे निध्याये ब्रह्मकन्येशी धरू जाय, पराशरे केले काय भोगिली देवा दुर्गंधा. पराशर ऋषींची काय अवस्था आहे. कामाचे निध्याये ब्रह्मकन्येशी धरू जाय. ब्रह्मदेव स्वतःच्या कन्येच्या पाठीमाग लागला महाराज. काय अवस्था आहे महाराज. सर्वत्र जर पाहिलं महाराज, ब्रह्मदेवाचा मातेरा करून टाकला महाराज. नाही का, काय केला, मातेरा करून टाकला महाराज. कुठंच नाही, एकच ठिकाणी मंदिर आहे ब्रह्मदेवाचं, ते पुष्करला महाराज. नाही तर इतरत्र मात्र कुठेच नाही. हो, अशा असणारा ब्रह्मदेवाचा मातेरा करून टाकला या विषयाने. चला, महान ऋषी आहे, पराशरे केले काय भोगिनी देवा दुर्गंधा. पराशर ऋषींसारखे महान ऋषी, पण त्यांना सुद्धा विषयाने सोडलं नाही महाराज. मग तुम्ही सांगतायत महाराज का मला विषयाचा विसर पडला आणि तोही निशेष म्हणजे शेष सुद्धा नाही. याचं एकमेव कारण काय, त्याचं कारण महाराज अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात विषय विसार पडिला सांगतायत. अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात सांगितलं. काय सांगितलं महाराज, अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस विषय विसर पडिला निशेष. याचं एकमेव कारण महाराजांनी सांगितलं, अंगी ब्रह्मरस ठसावला. तो ब्रह्मरस ठसल्यामुळे मला विषयाचा विसर पडला. महाराज सांगतायत आता याचं कारण, ज्याला हा अनुभव आला त्यालाच येतो महाराज. इतरांना काय सांगता येईल. साखरेची गोडी, साखर खाऊन का पाहून तिची गोडी कळणार आहे. एखादा म्हणजे साखर खूप गोड आहे की खूप, अरे किती गोड, नुसती गोड गोड करून चालेल का, खावा लागेल, खाऊन पाय, खाल्ल्याशिवाय तिची गोडी कळणार नाही. तसं तुकोबराय सांगतायत महाराज नाही का, हा आलेला अनुभव आहे महाराज. अंगी ब्रह्मरस ठसावला. पण हे कळत असताना महाराज कोणाला कळलंय, तुकोबराय सांगतायत त्याचं आम्हाला वर्म कळालं. काय कळालं, आता तुमचे जरा नाही का ढोकले यायला लागले म्हणल्यावर तुम्हाला दृष्टांत सांगावं लागेल नाही का. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म,
जे जे कर्म धर्म नाशिवंत. वर्म कळायला पाहिजे ना माझं. वर्म जर नाही कळालं तर काय होतंय? फजिती होते. काय फजिती होते? ग्रामीण भागातलं एक दृष्टांत सांगतो महाराज. मे महिन्यामध्ये लग्न सरायचा काळ, नुसतंच लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी पहिलंच मूळ आणि पहिल्या मुळाला जावई पाहुणा आला सासूरवाडीला. बरं का, कोणाला? जावई पाहुणा आला. आणि जावई पाहुणा आल्यानंतर सर्वात मोठा जर आनंद होता असेल तर तो कोणाला होतो? सासूला. मी नाही सांगत बरं का, महाराज सांगतायत. नाकाचा मोती ठेवी गान राखे जावयाचा मान. आता आमच्या भाषेला सांगू तुम्हाला, हो तुम्हाला म्हणता आलं तुम्हाला? आमच्या भाषेमध्ये असं म्हणतायत, जवाई पाहुणा वनाव माय म्हणा, जवाई पाहुणा वना, जवाई पाहुणा वनाव माय म्हणा, जवाई पाहुणा वना, जवाई पाहुणा वनाव माय म्हणा, जवाई पाहुणा वना, जवाई पाहुणा वनाव माय म्हणा, जवाई पाहुणा वना. हो, जावई पाहुणा आला. तीन गोष्टी स्त्रियांना फार आवडतात: शेण, साई, उतराण आणि जावई. जावई आल्यानंतर लगेच सुनांना सांगितलं, त्या मुलीला विचारलं, बाई म्हणले तुझ्या पतिराजाला काय काय आवडतं, आवडीनिवडीचे काही पदार्थ सांग म्हणजे ते करायला. मग तिने सांगितलं, म्हणले त्यांना बासुंदी फार आवडते. लगेच सुनांना सांगितलं, म्हणले उद्या मशीनला पाणी पाजू नका. म्हणले का? दूध पातळ निघेल ना, घट्ट निघालं पाहिजे, बासुंदी करायची आहे. ठरल्याप्रमाणे महाराज आणि सुनांना सांगितलं, सौरा स्वयंपाक करा, बासुंदी करायची झाली का मग मला बोलवा. ठरलं महाराज. श्रावण मासातील दिवस होते, पावसाळ्याचे दिवस, सारखा झिमझिम पाऊस चालू आहे, सरपण ओलं झालेलं आणि त्याच्यामध्ये सर्व स्वयंपाक आटोपला आणि बासुंदी करायचं राहिलं. आणि मग सुनबाई आली आणि आत्याबाईला सांगितलं, म्हणले आत्या चला म्हणले बासुंदी करायला. आता आत्याबाईंना थोडा सर्दीचा त्रास होता बरं का, आणि म्हणून आत्याबाईंनी पूर्वी ज्या महिला असायची त्यांच्याजवळ अशी पिशवी असायची एवढी कमरेला, तिने लगेच ती पिशवी काढली. पिशवी काढल्यानंतर त्या पिशवीतून एक डबी काढली बरं का, बुक्क्याची नाही बरं का, टाकली महाराज हातावर. आमचे महाराज दुपारी विषय झाला महाराज नाही का. सुरुवात झाली मला, सुरत मालेगाव, सुरत मालेगाव झाली सुरुवात. आणि मग बासुंदी करण्याकरता गेले. मला समोर अशी खोलीला असं खिडकी होती आणि समोर जावई बापू असलेले बसलेले आणि जावई बापूचं लक्ष चुलीकडे आहे. सासूबाई बासुंदी कशी करतायत म्हणून बासुंदी घोटत असताना सासूबाई अशी बासुंदी घोटायची. आता सरपण ओला असल्यामुळे धूर निघायचा आणि तो धूर सासूबाईच्या नाकात जायला लागला. नाकात जायला लागल्यानंतर महाराज ती बासुंदी घोटत असताना ती सर्दी अशी खाली यायची का सासूबाईशी सर्रकन वर ओढायची. बासुंदी खाली आली का सासूबाईशी बासुंदीचा घमघमाट सुरुवात झाला महाराज. सर्वत्र जावई बापू समोरून पाहत आहेत आणि असं चालत असताना मला ती सर्दी खाली आली का सासूबाई पुन्हा सर्रकन वर ओढायची. आता हे करत असताना बासुंदीचा घमघमाट सुटलाय. त्या सर्दीला असं वाटलं आपणही बासुंदीची टेस्ट घ्यावी. तिने जशी उडी मारली महाराज पातेल्यामध्ये उडी मारल्या बरोबर सासूबाईंनी विचार न करता घोटूनच दिली. घोटले महाराज आणि बसल्या पंक्ती जेवणाला. आता त्यांच्याबरोबर जावई बापू बरोबर त्यांचे मित्र परिवार आलेले. ते काय आपलं वारकऱ्यासारखं हातावर पाणी घेतल्यानंतर मग पाणी सोडा मग जेवणाला बसा. काही मंत्र म्हणा ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर असं काही आहे का? नाही महाराज. बसले जेवणाला बसल्यानंतर बाकीचे मित्र परिवार महाराज बासुंदी आली का वाटीच्या वाटी संपून टाकायची. पण जावई बापू त्या बासुंदीकडे पाहत सुद्धा नव्हते. सासूबाई विचार करायची, ज्यांना करता काय तो खात नाही, बाकीना वाडा परतावत नाही. ज्याच्या करता केलं म्हणले ते खात नाही आणि बाकीचे म्हणले फक्त येऊ द्या. आले का बासुंदी संपायची महाराज, वाटीवर वाटी संपायची. म्हातारे रावल्या गेल्यानंतर सांगितलं सासरेबुवांना, म्हणले ताटाला लावा, काही राहिलं असेल लग्नामध्ये. सासरेबुवांनी 5,000 रुपये ताटाला लावले. सांगितलं जावई बापू लग्नामध्ये काही चूकबूक झाली असेल 5,000 रुपये लावताय. म्हणले एक वेळा बासुंदी खा. तरी जावई बापू बासुंदी खात नाहीत. मग सासूबाई आल्या आणि सांगले जावई बापू आमच्या घरामध्ये काही कमी नाही, मागाल ते मिळेल, सर्व काही मिळेल, पण एक वेळा बासुंदी खा. मग जावई बापू हसायला चालले. जावई बापू हसायला लागले आणि सांगले, म्हणले मामी खरं सांगा म्हणले, मी बासुंदी खाऊ का तुमचं शेंबूड खाऊ म्हणले. विठाल 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 विठाल
निमित्ताने आता विनोदाचा भाग वजा करा. जावई बापूंना बासुंदीतलं काय कळालं होतं? वर्म कळालं होतं. काय कळालं? वर्म कळालं. तसं तुकोबराय सांगत आम्हाला याच्यातलं वर्म कळालं, म्हणून आम्ही काय केलं महाराज, हो नाही का, या विषयाच्या मागे लागलो नाही. तर मग त्याचा परिणाम असा झाला का अंगी ब्रह्मरस. तो ब्रह्मरस काय भानगड आहे? जो ब्रह्मरस महाराज सांगता अंगी ब्रह्मरस ठसावला. हा ब्रह्मरस तरी काय आहे? या ब्रह्मरसाचं काय वर्णन आहे महाराज? संजय गोड वर्णन करतोय मला. सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की त्याची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. सहज म्हणले ब्रह्मरसाचं पारण केलं. आता आपल्याला जाऊ द्या, ते ब्रह्मरस तुम्हाला अवघड वाटेल सांगायला. सोप्या भाषेमध्ये आपण सर्व रस पाहिले. किती रस पाहिले? आंब्याचा रस पाहिला, संत्रीचा रस पाहिला, मोसंबीचा रस पाहिला, ऊसाचा रस पाहिला. अजून सांगू महाराज, नाल्यामध्ये जो धूर निघतो ना, तो तिथं रस बनतो बरं का. चाटू आणि नळी, चाटू नळीतून जो रस आला तोही पाहिला. पण ब्रह्मरस काय भानगड आहे? ब्रह्मरस काय म्हणले? या ब्रह्मरस पाहिले. अरे ब्रह्मरस असा आहे, या ब्रह्मरसाचा नुसता काढा जरी घेतला, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई महाराज नुसता ब्रह्मरसाचा काढा जरी घेतला त्याने पीडा, अनेक जन्माची पीडा जाते महाराज. एकच जन्माची नाही. आता तुमच्या आपल्या मागे सुद्धा अनेक प्रकारच्या पीडा आहेत ना. काय काय अशा पीडा जायला, काय कायच्या पिढीलाच पीडा आहे. हो, अशी पीडा आहे महाराज भयानक. पण ती पीडा वाढते. ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारेल. हो, ब्रह्मरसाचा नुसता काढा घेतला तरी एवढा फरक आहे. अजून सांगू महाराज, नुसती ब्रह्मरसाची गोडी जरी लागली बरं का, वासना निमाली समोर ज्याची. ब्रह्मरसाची नुसती गोडी लागल्यावर वासना निमाली समोर ज्याची. वासना जन्माला कारण आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून तर माऊली ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, अर्जुना आणि मरण जायचे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची द्वार. अर्जुना तू सदैव माझं स्मरण कर, म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचशील. कारण मरणाच्या वेळी जशी वासना निर्माण झाली त्या वासनेनुसार जन्म आहे. पण या ब्रह्मरसाची नुसती गोडी जरी लागली, वासना निमाली समूळ ज्याची. समूळ नाही नष्ट होते महाराज ती वासना. असा तो ब्रह्मरस आहे. म्हणले महाराज तुम्ही आता हा ब्रह्मरस सांगितला, पण हा कुठे मिळतो? याचं साधन माध्यम काही आहे का? म्हणजे तुम्हाला घ्यायचा तो ब्रह्मरस नाही का? मग तो ब्रह्मरस करता त्याचं साधन कलियुगात अगदी सोपं सांगितलं महाराज. कलियुगामध्ये त्याचं साधन किती सोपं आहे, अगदी सोपं सांगितलं. काय साधन सांगितलं? लावणी मृदुंग श्रुती ताळ घोष, लावणी मृदुंग श्रुती ताळ घोष, देव ब्रह्मरस आवडीने, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडीने. आवडीने तो ब्रह्मरस सेवन करायचं आहे. सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा, मग नो हे बाधा काळदूत यमाचे, करू वासुदेव स्मरण तेन तुटे रे बंधन. महाराज गोड वर्णन करतायत. असा तो ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्वता. असा
असणारा जो ब्रह्मरस आहे तो ब्रह्मरस ठसला, अंगी ब्रह्मरस ठसावला. तो एवढा ठसला का तुकोबरायांची तुलना ब्रह्मा बरोबर झाली. कोणाबरोबर? ब्रह्मा बरोबर. आणि म्हणून तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवी. आता आपल्याजवळ 10-20 मिनिटं आहेत महाराज, म्हणून आता चालीनं न म्हणता सरळ नाही का, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवी. तुकोबरांची तुलना ब्रह्मा बरोबर झाली आणि ही ख्याती सर्वत्र विश्वामध्ये पसरल्यानंतर मला एक काशिस्थ ब्राह्मण तुकोबरायांना पाहण्याकरता, अशा महात्म्याचं दर्शन घेण्याकरता, हा महात्मा कुठे असेल काय असेल पाहत असताना कर मुकाम मजल मारत देहू गावामध्ये आले. देहू गावामध्ये आल्यानंतर पहाटेची वेळ होती आणि त्या वेळेमध्ये हा एवढा उतावीळ झाला की कधी तुकोबरायांचं दर्शन घेईल, कधी तुकोबरांना भेटेल. हो, अंतःकरणामध्ये अत्यंत नितांत अशी श्रद्धा त्या ठिकाणी दृढ असल्यामुळे एका ग्रस्ताला त्याने विचारलं, का हो तुकोबरायांचं घर कुठे आहे? त्यावेळेस त्याने सांगितलं, मला आताच तुकोबराय स्वच्छाला गेले, बैर दिशेला गेलेत. अहो एवढा उतावीळ झाला का त्या रस्त्याने निघाले महाराज. गेल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबराय स्वच्छाला बसलेले आहेत आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतायत. आणि हे मात्र त्या काशिस्थ ब्राह्मणांनी पाहिलं आणि मनामध्ये विचार केला, अरे 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 म्हणले, आपण ज्यांच्या दर्शनाकरता आलो, आपलं इथपर्यंत येणं म्हणले फेल ठरलं. ज्यांच्या दर्शनाकरता आपण आलो आणि ते अशा ठिकाणी, पण निदान या माणसाला सांगून तरी जावं. आणि म्हणून त्याने तिथून आवाज दिला, तुकोबराने सांगितलं, अहो तुकोबरा, अमंगल ठिकाणी तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण करता, तुम्हाला काहीच वाटत नाही का? काहीच वाटत नाही? अमंगल ठिकाणी, अपवित्र ठिकाणी तुम्ही देवाचं नामस्मरण करता. त्यावेळेस तुकोबराय सांगता, अरे बाबा मी तरी काय करणार, माझी वाचा मला आवरली जात नाही. महाराज अभंगाच्या दुसऱ्या माझी वाचा मला आवरली जात नाही, माझी मज झाली अनावर वाचा. अनावर झाली महाराज वाचा. वास्तविक पाहता तुकोबरांनी सुरुवातीला या वाचेला प्रार्थना केली, घेई माझे गोड नाम वाचे. वाचेला प्रार्थना केली महाराज. आपली वाचा तस आपली वाचा म्हणते का नामस्मरण करते का? आपली वाचा जरी नामस्मरण करत असेल तर ते कसं करते? जवळ नाही चित्त काय मांडले ते प्रेत, नाम घेता वैखरी चित्त धावे विषयावरी. नुसतं नाम घेतोय महाराज, पण नुसतं कसं आहे वरपंग. अंतकरणापासून नाही महाराज नामस्मरण करतोय का? हो, अंतकरणापासून ज्याने नामस्मरण केलं, चिंतन केलं नाही का. रात्री महाराजांनी सांगितलं त्याला 4 प्रकारच्या नाही का, कशामध्ये? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग त्या पुण्याची गणती होत नाही महाराज. त्याने मुक्तिचारी
साधी गेल्या 4 मुक्ती साध्य होतात. नवे नवे महाराज सांगतायत ना, तुका म्हणे मुक्ती प्रणेली नवलीन. आता दिवस 4 खेळे मिळे. आता उरले फक्त 4 दिवस खेळे मिळायचे आहेत. महाराजांची वाचा तेवढी अनावर झाली. आपली तशी वाचा अनावर होते का? ऐका, आपली वाचा अनावर होत नाही महाराज. पण अंतःकरणापूर्वक जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर निश्चित तिथपर्यंत पोहोचतंय महाराज. हो, पण तसं नामस्मरण केलं पाहिजे. आणि ते नामस्मरण करायचं म्हणजे त्या नामाची ओळख करून घ्यायची. काय करायचे? ओळख करून घ्यायचे. हो, आम्ही नामस्मरण करतोय. हो, नाम तर सांगितलं मला, सर्व मोकळं सांगतायत नामस्मरण. पण याच्याकरता पहिला टप्पा जो आहे ना महाराज, माऊली ज्ञानोबराय सांगतायत, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अथे जैसे. गुरु तिथं काय? ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाने काय होतं? आत्मदर्शन. आता आत्मदर्शन कशाला म्हणतात महाराज? आत्मदर्शन म्हणजे काय? आत्मदर्शन कशाला म्हणतायत? आता तुमच्या आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे ना आत्मा. मग पाहिला कोणी? पाहिला कसा आहे तो? नाही का? मग आहे. मग पाहिला नाही? पाहिला का नाही पाहिला? अहो, पाहण्याचं ज्ञान नाही. काय आहे? पण पाहण्याचं ज्ञान नाही. मग पाहण्याचं जर ज्ञान पाहिजे असेल तर काय करावं लागेल मला? ते तर ज्ञानाचा आकुरठा, सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळखोनी. तत्वदर्शी महात्मा तत्वज्ञान सांगितलं मला. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे, संताया भजावे सर्वस्वीसी. त्या संतांना तन मन धनाने जर शरण गेलं तर मग ते त्या ज्ञानाचा उपदेश करतायत. अहो, सामान्य माणूस भगवान परमात्म्याने गीतेमध्ये सांगितलं अर्जुनाला, असणारं ते कुरुक्षेत्रावरलं जे युद्ध आहे, अर्जुनाला दिव्य विश्वरूप पाहताना दृष्टी द्यावी लागली. काय द्यावी लागली? दृष्टी द्यावी लागली. संजयाला दृष्टी द्यावी लागली. तेव्हा त्या कुरुक्षेत्रावरलं युद्ध दिसायला लागलं. तसं तुम्हा आपल्याला सुद्धा दृष्टीची गरज आहे. कशाची गरज आहे? दृष्टीची गरज आहे. मग कोणती दृष्टी? तर महाराज सांगतात, ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत अंधळे, दृष्टी हरपली दोन्ही नेत अंधळे, धर्म जागो सदैवाचा जेव्हा परोपकारी, अंधळ्या दृष्टीने दृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधळे. ज्ञान दृष्टीची गरज आहे महाराज. आणि ती ज्ञान दृष्टी कधी भेटेल महाराज? ज्याच्या जीवनामध्ये भगवान अर्जुनाला सांगता, अर्जुना अरे तू मला शरण आहे, मी सांदीपणीचा श्रीकृष्ण, तू मला शरण आहे. जर मला शरण आला तर तुझ्या दोन्ही प्रकारच्या दुःखाचं निवारण करतोय महाराज. जो माझं होय अनन्य शरण तयाचे निवारी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीच एक आहे म्हणून तू मला शरण आहे. पण जीव गुरुला शरण जात नाही महाराज. आणि मग काय होतं महाराज? जीवनामध्ये पूर्ण अंधार आहे. मग अंधार जर असेल तर याच्या जीवनाची पाठ कधी होईल? जीवनाची पाठ झाली पाहिजे ना महाराज. जीवनामध्ये काय अंधार आहे, पण सद्गुरु रूपी जीवनामध्ये जर भेटला तर त्याच्या जीवनाची काय होते? पाठ होते. आम्ही फक्त म्हणतोय महाराज. बाबा अहंकाराने सिगण दाट, गुरुवाचनी फुटली पाट, माता भक्ती भेटली वरवंत, दिन मार्ग दाविला चोकट गा, हरी रामा गोविंद वासुदेवा. आधी फक्त म्हणायला काय? म्हणायला गुरुवचनी फुटली पाट, मग माता भक्ती भेटली वरवंत, दिन मार्ग दाविला चोकट गा,
ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरु भेटला, गुरु वचनी फुटली पहाट, गुरु वचनाने पाठ फुटली, पाठ झाली, मग ती वाट दिसायला गई नाही का. चालता वाट पुढे दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो, एका जनार्दनी पावलो पंढरपूर. मग तिथे महाराज त्यावेळेस ते गुरु वचनी, गुरुच्या वचनाने, म्हणजे गुरुचं वचन काय, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायामध्ये गोड वर्णन करतायत, योग भ्रष्ट पुरुषाचं वर्णन करतायत. ताई 2 मिनिटं 5 मिनिटामध्ये आपण संपू बरं का. हा 5 मिनिटामध्ये विठोबा रुपायन माऊली ज्ञानोबा लगेच महाराज सांगतायत गुरु वचनी फुटली पाठ. ऐका, गुरुच्या मुखातून आलेलं वचन त्याच्याने पाठ होते जीवनाची. मग ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायामध्ये गोड वर्णन करतात, योग भ्रष्ट पुरुषाचं वर्णन करत असताना फार सुंदर वर्णन करतायत. त्याच्यातली फक्त एक ओळी सांगतो, पुढे चालतो. जेने भ्रांतीपासून हेतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोनिया. ज्याने भ्रांतीपासून बाजूला केलं आणि गुरुवाक्याने मन धुतलं नाही का. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा तुम्हा आपल्याला निरोप आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतायत, सतसंगाचा सारच खरा, माणूस बनून विचार करा, असा नरदेव मिळेल का. माझ्या सद्गुरु वाचुनी आवागमन मिटेल का, माझ्या सद्गुरु वाचुनी आवागमन मिटेल का, माझ्या सद्गुरु वाचुनी आवागमन मिटेल का, आवागमन मिटेल का, माझ्या सद्गुरु वाचुनी आवागमन मिटेल का. 84चा फेरा फिरवली आला विठो, मनुष्य जन्म मिळून विचार करा नीट. मन हे माझ्या ऐकत नाही, मन हे माझ्या ऐकत नाही, याला लगाम लागेल का. माझ्या सद्गुरु वाचून आवागमन मिटेल का, माझ्या सद्गुरु वाचून आवागमन मिटेल का, गुरु वाचून आवागमन मिटेल का. मन हे माझे ऐकत नाही, मन हे माझे ऐकत नाही, याला लगाम लागेल का. माझे सद्गुरु वाचून माझे सद्गुरु वाचून आवागमन मिटेल का. जीवनामध्ये सद्गुरु भेटला का काय करतायत महाराज, ते त्या ज्ञानाचा उपदेश करतात. आणि उपदेश केल्यानंतर काय सांगा महाराज, तुम्ही आपण प्रपंचात असणारे दिन आहोत आणि आपल्याला जे ना महाराज लोभरूपी सर्पाने दंश केलेला आहे, विषयरूपी सर्पाने. कोणत्या सर्पाने? विषयरूपी सर्पाने दंश केलेला आहे. आणि त्या विषाने पूर्ण संचार झाला शरीरामध्ये. ज्याला सर्पबाधा झाली त्याला काय केलं जातं महाराज, प्रथम उपचारा करता झालं 2 मिनिटं 5 मिनिटामध्ये आपण सेवा समाप्त करणार आहोत 5 मिनिटामध्ये बरं का. ज्याला विषाचा संचार झालेला आहे, सर्पदंश झालेला आहे, विष पूर्ण अंगामध्ये संचारलेला आहे. आणि संचारलेलं विष असताना महाराज ज्याला सर्पच बाधा झाली, कशावरून ओळखायचंय तर त्याकरता काय केलं जातं माहिती आहे, त्याला काय केलं जातं महाराज, मिरची खायला दिली जाते. काय खायला दिली जाते? मिरची खायला दिली जाते. मग मिरची खायला दिल्यानंतर मिरची कशी लागते? ज्याला विष बाधा झालेले आहे त्याला मिरची कशी लागते? गोड लागते. आणि गोड खायला दिल्यानंतर ते कसं लागतंय? कडू लागतं. विषय लिंब तो बहु गोड झाला, विषय लिंब तो बहु गोड झाला, भजन पूर तो मज कडू झाला, भजन पूर तो मज कडू झाला, जिथं हाताचा गळा झेंडू झाला, गळा झेंडू झाला, सुद्धा सुजाता येती गळा सुदाच्या यती गळा
डंखला करू लोभ सर्प डंखला लोभ सर्प डंखला करू लोभ सर्प डंखला करू महाराज, ज्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही तयार झालो नाही का, ज्यांच्या कृपेचा हास आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रामकृष्ण दादा आणि त्यांच्या शेवटचा लहान भाऊ आहे मी, सर्वामध्ये शेवट. असो, गोड प्रमाण दिले बाबांनी. भजे गोड तो मज कडू झाला. हो, मग विषाने संचार केल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते आणि ते विष तुम्हा आपल्याला संचार केला विषाने, ते विष पूर्ण शरीरामध्ये संचार झालेला आहे. मग ते विष उतरवायचं जर असेल तर त्याच्याकरता जीवनामध्ये सद्गुरूची गरज आहे. आणि मग ते विष उतरवाय करता काय करावं लागतं, नाथ बाबा सांगतात सद्गुरूरूपी गारुडी जीवनामध्ये भेटला पाहिजे. कारण गारुड्याला विष उतरण्याचं काय ज्ञान आहे, म्हणून जीवनामध्ये सद्गुरूरूपी गारुडी पाहिजे. आणि याचं वर्णन नाथ बाबा करतायत. गुरु गारुडी आला धावून, गुरु गारुडी आला धावून, गारुडी आला धावून, गुरु गारुडी आला धावून. बोध वैराग्याचं पाले पाणी, बोध वैराग्याचं पाले पाणी, पाणी वेदांजन घातल नयनी, वेदांजन घातल नयनी, सोम शब्द गाजे नाम ध्वनी, सोम शब्द गाजे नाम ध्वनी. लोभ सर्प डंखला करू काय, 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 लोभ डंखला करू काय, लोभ सर्प डंखला करू काय, लोभ सर्प डंखला करू काय. ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरू गारुडी आला, गुरु गारुडी आला धावूनी, गुरु गारुडी आला धावूनी. बोध वैराग्याचे पाजले पाणी, बोध वैराग्याचे पाजले पाणी. विवेक अंजन घातले नयनी, विवेक अंजन घातले नयनी. सोम शब्द गाजे नाम ध्वनी. मग काय महाराज, सद्गुरु गारुडी जीवनामध्ये आल्यानंतर काय करतो, बोध वैराग्याचे पाजिले पाणी. बोध, आता बोध बोध म्हणजे काय महाराज, नाही काय, आम्ही फक्त म्हणतोय, आम्हाला माहिती नाही. बोधपुत्र निर्माण झाला, बोध ज्ञानाचा पाजळती. बोध काय, साधू बोध झाला. बोध कशाला म्हणतायत महाराज, जोवरी अर्जुना तो बोध भेटे ना मला, तोवरी या साधना, या साधना भजावेची लागे, भजावच लागणार आहे महाराज. म्हणून मग महाराज ते चिंतन, नामाची जी चिंतन आहे, नामाची जर ओळख करून घ्यायची असेल तर जीवनामध्ये महाराज तुकोबराय सांगतात की माझ्या अंगी तो ब्रह्मरस ठसला आणि माझी वाचा अनावर झाली, माझी मज झाली अनावर वाचा. का अनावर झाली, याचं कारण मला छंद ह्या नामाचा घेतला असे, या नामाचा छंद घेतला म्हणून माझी वाचा मला अनावर झाली. म्हणून आपण सुद्धा त्या नामाचं एकदा भजन करूया. सर्व पुरुषाने सर्व हात करा आणि गोड असं पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. विठोबा रघुमाई माझी मज झाली अनावर वाचा,
छंद ह्या नामाचा घेतला असे. महाराज सांगतात माझी जर वाचा अनार होण्याचं एकमेव जर कारण असेल तर ते म्हणजे मी नामाचा काय घेतला, छंद घेतला, नामाचा छंद घेतला. आणि माणसाला छंद कोणता ना कोणता तरी छंद असतो, पण महाराज म्हणतात मला जो छंद लागलाय तो नामाचा. आणि त्या नामाचा छंद लागल्यामुळे आता तुका म्हणे नामा पाशीच्या रे मुक्ती. महाराजांनी सांगितलं नामाजवळ सर्व काय आहे, म्हणून नामाचा छंद घेतला महाराज. आणि तो छंद लागला पाहिजे महाराज, नाही का. मग छंद कसा लागला पाहिजे, प्रत्येकाला कोणाला कोणाला कोणता छंद आहे, कोणाला कोणता छंद आहे, अनेक छंदाचे प्रकार आहेत महाराज. पण महाराज म्हणतात मला नामाचा छंद लागला. मग त्या नामाचा छंद लागल्यामुळे काय होतं, नामापासून फायदा काय महाराज, आणि तो छंद लागला पाहिजे. म्हणून एका ठिकाणी गोड वर्णन करतायत, नाही का, सुंदर वर्णन करतायत. असादरी छंद जाय तुटून बंद, 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 जाय तुटून बंद, जाय तुटून बंद, तुटून बंद, जाय तुटून बंद, जाय तुटून बंद, जाय तुटून बंद, तुटून बंद, तुटून बंद. असादरी छंद जाय तुटून बंद, असादरी छंद जाय तुटून बंद, असादरी छंद जाय तुटून बंद, असादरी असादरी छंद जाय तुटून बंद. छंद कोणाला लागला महाराज, छंद लागला टिटवीला, तिने समुद्र आटविला, मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद. असादरी छंद. मैनावतीने सांगितलं महाराज पुराणामध्ये या दोन माता झाल्या, एक मदाला साई आणि एक मैनावती. सांगते महाराज गोपीचंदाला, अरे गोपीचंदा या नश्वर सुखापर्यंत कुठपर्यंत राहतोय, जालिंदर नाथांना शरण जा आणि आपल्या जीवनाचा काय करून घे, उद्धार करून घे. आणि इकडे जी एक माता आहे महाराज, कोणती, मदारस. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा संध, रव रव दुर्गंधी रे हा मंगळतेचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, हरिही मदारसा. या मातेने असा उपदेश केला, नाही तर आपल्या माता आपल्याला उपदेश करतायत. हाड रे कुत्रा दरबाराना जितरा. आमच्या भाषेमध्ये सांगता हाड हाड. त्याच्या जीवनामध्ये काय असते, शेवटपर्यंत हाड हाड असते. पण महाराज सांगतात मला त्या नामाचा काय लागलाय, छंद. छंद ह्या नामाचा घेतला असे. मग महाराज हे नामस्मरण कुठपर्यंत करायचं, कुठपर्यंत करायचं. हवा 11 वाजले तरी कुठपर्यंत, नाही का. महाराज या ठिकाणी अभंगाच्या तिसऱ्या चरणात तिसरा दृष्टांत देतात. लोभाचे सोसे पुढे चाली मना, धनाच्या कृपणा लोभे जैसा. कृपण मनुष्याचं या ठिकाणी महाराज दृष्टांत देतात. कृपण मनुष्य जसं धन संचय करत असतो, शेवटपर्यंत महाराज काय करत असतो, संचन करत असतो. त्या पद्धतीने आम्ही त्या भगवान परमात्म्याचं काय करू, नामस्मरण करू. म्हणले तरी पण महाराज आता हे नामस्मरण अजून कुठपर्यंत, शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी शेवटचा दृष्टांत दिला, गंगेचा दृष्टांत दिला. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा उगम पावली महाराज, गंगा उगम पावली कुठे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी एक डोंगर आहे आणि त्या डोंगराचं नाव आहे ब्रह्मगिरी, बरं का. आणि त्या ब्रह्मगिरीवर तिचं उगमस्थान आहे. जसं या मातेचं उगमस्थान कुठे आहे, अमरकंठक, नाही का. त्या ठिकाणी महाराज सुंदर कथा आहे महाराज, मेखल राजाची कथा आहे. त्या ठिकाणी असणारे पर्वत, नाही का, हो गोड कथा आहे. आणि तिथं उगम पावले. तशी ही गंगा इकडे उगम पावले. आता त्या गंगेचं पोचणं कुठपर्यंत आहे, का फेडी तापाप ताप कोकीचे तिरीचे पाद, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. मग चला महाराज या ठिकाणी दृष्टांत असं सांगतात महाराज, गंगेचा दृष्टांत दिला तुम्हा आपल्याला पटवण्याकरता. कारण आपणही कुठून आलो,
आपण कुठून आलो माहितीये? महाराज सांगतात बस बस आता वेळच संपला महाराज. महाराज आलो कुठं यापेक्षा आता सोपं सा ममय अंश. वास्तविक पाहता आपण त्याचे अंश आहोत. मग जीवाने शिवापर्यंत पोहोचायचंय. कुठपर्यंत पोहोचायचंय? शिवापर्यंत. एकदा शिवाला जाऊन मिळाला की त्या उपाधी राहत नाही. दृष्टांत दिला महाराज गंगेचा. गंगा जशी उगम पावली तिचा प्रवाह समुद्राकडे आहे. एकदा समुद्राला जाऊन मिळाली का गंगा गोदावरी नर्मदा हे नाव शिल्लक राहत नाही. तसं देव पावयाशी गेलो तेथे देवची होणी ठेलो. महाराज सांगता असणाऱ्या ज्या 6 उर्मी आहेत त्या 6 उर्मी एकमय होतात. अवघ्या झाल्या उर्मी एकमय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर ज्ञानराज विषय विसर पहिला निशेष अंगे ब्रह्मारस ठसावला. माझी मज झाली या नावर वाचा. छंद या नामाचा घेतलासे. लोभाचे सोसे पुढे चाली म्हणा. धनाच्या कृपणा लोभ जैसा. तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्या उर्मी एकमय झालेली शेवा. माऊली ज्ञानोबराय चरणी मा नर्मदी माते चरणी तुम्हा सज्जन माता पित्या चरणी आदरणीय परमपूज्य वंदनीय श्री हरिभक्तीपरायण बाबांच्या चरणी आमचे पंजाबी बाबांच्या चरणी मागा असणारे महातपस्वी महात्म्यांच्या चरणी तुम्हा सज्जन माता पित्यांच्या चरणी ही सेवा समर्पित. आणि या ठिकाणी शिवेला विराम देऊत. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले तेथे माझे वरले पायाच्या प्रसादे काही बोलून विनोदे. मद क्षमा करणे सांगते भयांग विभूत होते. झाले शिवाय बालक बापाची आता टेरी गे बापा त्याची जीव लागे त्यांनी संतोषे मुखची ओढवी. सांगताना महाराज एक मी अज्ञान बालक आहे आणि ताटामध्ये जेवत असताना कधी कधी मुखामध्ये हात न जात तो आजूबाजूला गेला असेल किंवा महाराज सांग प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती मी दुबारची तसे भक्ती जरी बोल गंगावती स्वीकाराल की. खरोखर सज्जन तुम्ही जर पाहिल्यात तर खरोखर शंकराच्या मूर्ती आहात. माझ्याकडनं तुम्हाला बेलाच्या पानाऐवजी तुम्हाला जर निरगुडीचा पाला व्हायला गेला असेल पण तुम्ही उदात्त अंतकरणाने या ठिकाणी क्षमा करावी. आणि अल्पशा वेळेमध्ये तुमचे 10 मिनिटं 10-5 मिनिटं थोडेसे भडबड केले त्याबद्दल क्षमा याचना करतो. कारण या ठिकाणी आज दिवसभरामध्ये आपण तीर्थयात्रा केली. अनेक ठिकाणी दर्शनाला गेलो. शिवाय पारायण असूनही अल्प वेळेमध्ये झोपेला आपल्याला थोडाच अवधी असतो. पुन्हा पहाटे उठावं लागतं. ठाकरा भजन आहे. नवीन आपण तेवढ्या करताच आलेलो आहोत. तरी पण शरीराला विश्रांतीची काय आवश्यकता असते. आणि कितीही झालं तरी एकदा 11 वाजले का करा म्हणजे वेळ जाते. म्हणून आपली वेळ तसा आता आळंदी ह्या भागामध्ये कीर्तनाची वेळ बदलली बाबा. आता 7 ते 9 कीर्तन ठेवायला लागलेत. याचं कारण असं आहे सप्ताह मोठा आहे बरं का. आमच्या भाषेत सांगायचं ठरलं ना मला पंगतले 60 आणि कीर्तनले 8. पंक्तीला किती आहे 60 लोक असतात तर कीर्तनाला 8 राहतात. म्हणून मग काय केलंय आधी कीर्तन करायचं. या जेवणाच्या काही निमित्ताने होण्या लोक थांबतात. नाही तर अलीकडे जर पाहू गेलो ना फार कठीण गोष्ट आहे कलियुगातली. ही किती गोष्टी कठीण आहे फारच कठीण आहे महाराज. देव धर्म सांदी पडले सकळ विषय गोंधळ गाजत असे. लोकांचा देव धर्मावर विश्वास राहिला नाही महाराज. धूळ खात पडले ग्रंथ कादंबरीची गोडी. जनता झाली वेडी दादा जनता झाली वेडी. कुठे संस्कार राहिले नाही महाराज. आजची परिस्थिती जर पाहायचं झालं 21व्या शतकामध्ये पदार्पण करणार येऊ पण काय साधलं त्यापेक्षा काय गमावलं हे महत्वाचं आहे. आरती थोर संस्काराची जननी पण आज आपली काय परिस्थिती आहे. संस्था नवे कुटुंब संस्था ही संस्थाच विस्कळीत झाली. आजची परिस्थिती जर पाहायचं ठरलं तर मुलगा बापाला बाप मानायला तयार नाही.
सून सासूची मर्यादा ठेवत नाही. आजची परिस्थिती जर भयानक आहे. अहो महाराज, आपण सर्व बदल केला महाराज. आपलं खाणं बदललं, वेश बदलला, भूषा बदलली, सर्व बदलत चाललंय महाराज. आज गरज आहे महाराज, मुलगा बाप जर घरामध्ये जेवण करत असला तर मुलगा येत नाही जेवणाला. ही भयानक अवस्था आहे महाराज. म्हणून आज ती सुद्धा गरज आहे काळाची का तुम्ही आपण कुटुंबामध्ये एकत्रित जेवण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे महाराज, हो, खाणं बदललं. आपण विदेशी खाणं खातोय आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी रडत आहेत. बरं, दुसरी गोष्ट आपली भाषा बदलली. वास्तव पाहता आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान पाहिजे, पण आपण भाषाही बदलून टाकली. भाषाही बदलला, वेशही बदलला. आता वास्तविक पाहता आपला वेश काय सुंदर वेश आहे महाराज. कमीत कमी निदान तीर्थक्षेत्रावर तरी लाज धरावी नाही का. तीर्थक्षेत्रावर सुद्धा उघडे नागडे त्या ठिकाणी दर्शनाला येतात महाराज. भयानक कठीण गोष्ट आहे. निदान तीर्थाच्या ठिकाणी तरी नियम पाळावेत. त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण वस्त्र परिधान केलं पाहिजे महाराज. पूर्ण वस्त्राने दर्शनाकरता जावं. परंतु महाराज ही कलियुगातली गती आहे आणि म्हणून कलियुगात सर्वात सोपं जर श्रेष्ठ काय असेल तर ते म्हणजे कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नावाने कलियुगाचा उद्धार होतो. म्हणून नाम खडग घेऊ हाती, कली पापाची ही मूर्ती आणि नाम खडग घेऊ हाती. आणि म्हणून ते नामस्मरण जर करायचं असेल तर ते नामस्मरण कसं करायचं तर महाराज सांगतात, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय. हा बोलले करू देवा तुझे तरातमा परादमा महाराज तुम्ही हे उच्चारी राधिकार तुला राक्षमा पुरा महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पुराज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकार देव तुकाराम 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 तुकाराम. विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. आपल्या सप्ताहातील नर्मदा मातेच्या तीरावर या ठिकाणी सुंदर असा आश्रम 1 मिनिटच घेतो बरं का, कारण या ठिकाणी अनुभव आहे ना आपल्याला. माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतलासी. आपल्याच या ठिकाणी परिवारातील आमच्या महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं निरूपण केलेलं आहे. आपल्या या सर्व आपल्या नर्मदा परिक्रमातील आणि सर्व आमचे या ठिकाणी शशीभाऊ असू द्या, आमचे चतुर्भुज काकाजी असू द्या, बाबा असू द्या, सर्वांतर्फे धन्यवाद देतो. सकाळी काकडा भजन होईल, त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण होईल, आरती होईल, नंतर पारायण होईल आणि अशा प्रकारे सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे. सकाळी 5 ते 6:30 श्री रामकृष्ण महाराज यांचे काकडा भजन, 6:30 ते 7 आरती आणि अष्टक होईल, 7 ते 10:30 पारायण होईल, 10:30 ते 12 श्री घनश्याम महाराज सूर्यवंशी यांचे सुस्वावी असे प्रवचन होईल. दुपारी दुसऱ्या सत्रात पारायण होईल. 5 ते 7:30 सामुदायिक हरिपाठ होऊन रात्री 9 ते 11 वाजता श्री हरिभक्तपरायण प्राचार्य या ठिकाणी आमचे चतुर्भुज काकाजी या ठिकाणी यांचे सुस्वावी असे हरिकीर्तन होईल बरं का. ज्ञानदेव तुकाराम झालेलं आहे. सर्वांना धन्यवाद. मस्त विश्रांती घ्या या ठिकाणी.